हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर. स्क्रीन दिसते? हो सर दिसते. ओके. तर आज आपल्याला PHP चं खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघायचं आहे. ते म्हणजे डेट आणि टाईम फंक्शन. ओके. डेट आणि टाईम म्हणजे डेट फंक्शनमध्येच ते पॅरामीटर आपण पास करतो. त्याच्या थ्रू आपण डेट आणि टाईम प्रिंट करत असतो. ओके. आता ते बघायला गेलं तर एकदम इझी आहे. ऐकायला गेलं तर एकदम इझी आहे. तुम्ही जर नेटवरती गेले जरी इथं जरी सर्च केलं की डेट फॉर्मॅटमध्ये मला डेट प्रिंट करायची PHP मध्ये तर एका मिनिटात तुम्हाला सगळा कोड भेटेल. ओके. पण ॲक्च्युअलमध्ये ती कन्सेप्ट काय ते पण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज आपल्याला एकदम डीपमध्ये डेट आणि टाईम बघायचं आहे. ओके. कारण याच्यावर खूप सारे डेव्हलपमेंट डिपेंडेड असते. त्याच्यामुळे आपण आज डेट आणि टाईम बघू. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? कंटिन्यू करू मग आपण. हो सर. ओके. तर मग आपण स्टार्ट करू आता. सपोज आजची डेट किती आहे? 16/7/2021. आपल्याला जर या फॉर्मॅटमध्ये जर डेट प्रिंट करायची असेल PHP मध्ये तर आपल्याकडे एक प्रीडिफाईन फंक्शन आहे ते म्हणजे डेट. ओके. आणि त्याला तुम्हाला पॅरामीटर पास करावा लागतो. पॅरामीटर काय असतो? त्याचा फॉर्मॅट. आता त्याचा फॉर्मॅट पण वेगवेगळ्या याच्यात डिवाइड झालाय. ओके. फर्स्ट म्हणजे तो डे, मंथ, इयर अँड लास्ट वन मे बी वीक. ओके. अशा 4 टप्प्यांमध्ये त्याचा फॉर्मॅट डिवाइड झालेला आहे. आता याचे प्रत्येकाचे काही पॅरामीटर आहे. असं टाईप करायला आपल्याला इझी जाईल का? ठीक आहे, चला ट्राय करून बघू. आता तुम्हाला सिंगल डे काढायचा असेल किंवा सिंगल डेमध्ये त्याचा नंबर प्रिंट करायचा असेल किंवा मंथ काढायचा असेल, इयर काढायचं असेल, वीक प्रिंट करायचं असेल. ओके. हे सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी काही असे कीवर्ड दिलेले. ते ॲज अ पॅरामीटर त्या डेट फंक्शनला पास करायचे. ओके. तर आपल्याला आपलं आउटपुट शो करून देईल. आता फर्स्ट इथं पॅरामीटर असतो तो म्हणजे डी. ओके. आपण जर त्या डेट फंक्शनला डी जर पास केला तर तो आपल्याला न्यूमेरिक फॉर्मॅटमध्ये डेट शो करून देतो म्हणजे 0 टू जे आता 31 पर्यंत. ओके. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला तो डेट प्रिंट करून देतो जी डेट असेल ती. 0 टू 9 पर्यंत तो 0 लावून प्रिंट करेल आणि तिथून पुढं नंबर प्रिंट करेल. ओके. सिंपल काय करायचं, हा डेट फॉर्मॅट आहे तुमचा, याच्यात डी ॲज असा पॅरामीटर म्हणून पास करायचा. मग तुम्हाला तो रिटर्न काय करेल? डे पास करेल. आता सेकंड आहे जे. ओके. जे पण काय करतो? सेम वर्किंग करतो ॲज डी सारखं. काय करेल? तो पण तुम्हाला 1 टू 31 पर्यंत डेट प्रिंट करून देईल. पण इथं तो 0 ॲड करणार नाही. म्हणजे तुमचं आउटपुट कसं राहील? 1 पासनं टू 31 पर्यंत. ओके. थोडं फास्ट घेतोय. आणि लास्टला याच्यात असतो येस. कोणी मेसेज टाकतंय का? ओके. आता येस जो आहे तो आपल्याला काही डेट वगैरे शो नाही करत किंवा काही रिटर्न नाही करत. पण जे शो केलंय आपल्याला डी आणि जेनी त्याला थोडं मिनिंगफुलनेस देतो आपल्याला तो. ओके. आता जर फर्स्ट डेट असेल तर तो त्याच्या पुढं एस टी लावतो. त्याच्यासाठी एस टी. थर्ड असेल तर त्याच्या पुढे तो आर डी लावतो. ओके. असे पॅरामीटर दिलेले त्यांनी. अहो जसा फॉर्मॅट असणार, 1 तारीख असली तर फर्स्ट लावल, 3 तारीख असला आपण कसं बेसिकली म्हणतो थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ओके. TH तसं ते पॅरामीटर तो ॲडजस्ट करून घेतो आपल्याला. आणि सेकंडला तो ND लावत असेल. ओके. या पद्धतीने तो सेट करून घेतो डिफॉल्टमध्ये.
जी पण तुमची डेट असणार आहे, जो पण तुमचा डे असणार आहे त्याच्यानुसार. ओके, आपण याचा डेमो पण बघू. आता सेकंड बघू आपण, ते म्हणजे मंथसाठीचं. ओके, आता मंथमध्ये पण फर्स्ट तुमचा एफ आहे, सॉरी कॅपिटल एफ. ओके, तुम्ही जर त्या डेट फंक्शनमध्ये असा एफ पास केला, ओके, तर तुम्हाला काय करेल तो मंथ फुल नेम, मंथचं फुल नेम रिटर्न करेल. आता सपोज आपला आता कोणता मंथ चालू आहे, मे जून. जून. ओके, तर आपल्याला काय करेल तो असं फुल नेम पास करेल. जानेवारी असेल तर जानेवारी काय करेल, फुल नेम पास करेल जानेवारीचं. जुलै असेल तर जुलैचं फुल नेम तो पास करेल. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे सेकंड पॅरामीटर त्याचं यम. ओके, हा यम काय करतो, हा तुम्हाला म्हणजे आपल्या याच्यामध्ये पाठवत नाही, तो वर्डमध्ये तो डेटा पाठवत नाही, तो डेटा पाठवतो डिजिट्समध्ये. ओके, आता जून असेल तर तो आपल्याला रिटर्न करेल 06. ओके, जर जानेवारी असेल तर तो आपल्याला रिटर्न करेल 01. या फॉर्मॅटमध्ये तो आपल्याला डेटा रिटर्न करेल. आता तो झाला स्मॉल एमचा. आता कॅपिटल एमचं थोडं डिफरंट आहे. तो काय करतो आपल्याला शॉर्टकटमध्ये आणि अल्फाबेटिकल फॉर्मॅटमध्ये म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डेटा रिटर्न करतो. पण मग काय शॉर्टकटमध्ये रिटर्न करतो. आता सपोज जानेवारी असेल तर तो आपल्याला रिटर्न करेल JN. ओके, आणि फेब्रुवारी असेल तर FEB. ओके, त्याचं शॉर्ट फॉर्म रिटर्न करेल कोणता, कॅपिटल एम. ओके, त्यानंतर आपल्याकडे असतो एक स्मॉल एन. आता स्मॉल एन काय करतो, तो आपल्याला काउंट शो करतो. आता जर जानेवारी असणार तर तो 1 शो करेल. ओके, फेब्रुवारी असणार तर 2 शो करेल, आणि आता आपला चालू आहे जून, तर तो आपल्याला काय करेल इथं 6 शो करेल. आता या सगळ्या बेसिक गोष्टी लक्षात राहिल्या तरी ठीक आहे, नाही राहिल्या तरी ठीक आहे, कारण हे सगळं तुम्हाला अवेलेबल मी मटेरियल दाखवेल कुठं भेटणार आहे. ओके, पण कन्सेप्ट म्हणून लक्षात राहू द्या. आता हे झालं तुमच्या मंथचं. आता आपल्याला बघायचं आहे इयरचं. आता इथं जर मी कॅपिटल लेटरमध्ये वाय पास केला तर आता आपला इयर चालू आहे 2021, तो आपल्याला असं इयर रिटर्न करेल. ओके, तोच जर मी स्मॉल फॉर्मॅटमध्ये त्याला रिटर्न केलं, ओके, तर तो आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये इयर रिटर्न करेल, म्हणजे लास्टचे 2च डिजिट रिटर्न करेल. आता लास्टचे 2 डिजिट कोणते, 21, मग तो आपल्याला काय रिटर्न करेल इथं 21. ओके, हे दोनच इम्पॉर्टंट आहे यामध्ये. आणि इयर आपण सगळ्यात जास्तीत जास्त यूज करतो. एक मिनटं, वायफाय कसं काय बंद झालं. हॅलो, आवाज येतोय माझा. येतोय सर. ओके, नेटवर्क इश्यू झाला तर वायफाय बंद झालं होतं आपलं. कुठपर्यंत बघितलं तुम्ही, मंथचं झालं होतं का आपलं, तिथपर्यंत होतं हो कनेक्ट सर. आपण. हो सर. ओके, तर आता मी इयरचं सांगतो. आता कॅपिटल इयरमध्ये काय, कॅपिटल जर वाय आपण पास केला तर तो आपल्याला फुल इयर रिटर्न करतो. ओके, आता जसं आपलं झालं 2021, मग काय करेल तो या फॉर्ममध्ये आपल्याला रिटर्न करेल. तोच जर आपण स्मॉल वाय पास केला, ओके, तर तो आपल्याला काय करतो, फक्त लास्टचे 2 डिजिट रिटर्न करतो. आता या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आपल्याला. त्या कशा, आपण कॉपीराईटमध्ये खाली इयर पास करतो बघा, ती स्टॅटिक पास करतो. आतापर्यंत तरी अश्विनी मॅडम, सायली मॅडम त्यांनी प्रोजेक्ट केले 2-3 छान छान प्रोजेक्ट केले त्यांनी, तर त्यामध्ये त्यांनी स्टॅटिक डेटा पास केला असेल. पण सपोज आता 2021 चालू आहे, पुढच्या वर्षी ते 22 होणार आहे,
तुम्हाला परत तिथं जाऊन ते चेंज करावं लागेल, बरोबर. तर त्या केसमध्ये काय करायचं, तो डेटा आपण डायनॅमिकली पास करू शकतो. म्हणजे काय, जे सिस्टीमचं इयर आहे, जे आपल्या लोकल सिस्टीम तिचं इयर आहे, जसं चेंज होणार तसं ते पण चेंज होईल. मी त्याचा पण तुम्हाला एक छोटा डेमो करून दाखवला आजच्या लेक्चरला, ते पण एक इम्पॉर्टंट आहे. ओके, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो सर. आता आपण वीककडे जाऊ. आता वीकला जर मी कॅपिटल डी घेतला तर तो आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये रिटर्न करतो डेटा. सपोज आता मंडे असेल तर तो पहिले 3 डिजिट आपल्याला रिटर्न करेल, म्हणजे काय, मंडे. ओके, तो झालं डीचा. त्याच्यानंतर स्मॉलमध्ये एल टाईप करायची. इथं पण काय करेल आपल्याला, तो डे, तो जो वीक आहे, ओके, वीकमधला तो कोणता डे, तो डी रिटर्न करेल. ओके, आणि जो एल आहे स्मॉल लिपीमधला एल, तो आपल्याला काय करेल, पूर्ण वीकमधला तो जो डे तो फुल फॉर्ममध्ये रिटर्न करेल. म्हणजे सपोज जर आता मंडे, तो मंडे असा रिटर्न करेल आपल्याला. ओके, आणि आता त्याच्यानंतर कॅपिटलमध्ये आपल्याला एन पास करायचं इथं, आणि इथं आपल्याला तो त्याचा काउंट पास करेल. आता मंडे असेल तर 1, ट्यूजडे असेल तर 2. ओके, बस एवढाच फॉर्मॅट आहे, तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. यात एक डब्ल्यू पण असतो, तो संडेपासून काउंट सुरुवात करतो, पण मग तो काय आपण जास्त यूज करत नाही. मला सांगा, यात कोणी कन्फ्यूज आहे? नो सर. मंगेश सर, तुम्ही नंतर जॉईन झाले, तुम काही असेल तुम्हाला क्वेश्चन तर विचारून घ्या. सर स्टार्टिंग डे आणि मंथचं सांगा ना थोडं. अच्छा, जेव्हा मी डेमध्ये स्मॉल डी टाईप करणार आहे, आता तो पण टाईप कसा करणार, मी डेट नावाचं एक प्रीडिफाईन फंक्शन आहे, त्याच्यात फॉर्मॅट म्हणजे तो एक आपल्याला पॅरामीटर द्यावा लागतो, आणि ते पॅरामीटर कोणते, हेच डी जी एस एफ एम जे आपण इथं पास घेतले, तेच ॲज अ पॅरामीटर म्हणून आपल्याला काय करायचं, इथं पास करायचं राहतं. मग तो जो रिझल्ट आपल्याला रिटर्न करतो ना, तो रिटर्न करतो, हे रिटर्न करेल, जी डेट असणार ती, जो डे असणार तो डे, जो मंथ असणार तो मंथ. ओके, पण जर मी डेमध्ये मला डे घ्यायचा आहे, सिंगल डे, कोणता डे येतो त्यासाठी मी सिंपल देतो, काय पास करेल, स्मॉल डी. तर तुम्हाला काय रिटर्न करणार आहे, 01 to 31 पर्यंत आपल्या जे तारीख आहे, ओके, 01 पासून 31 पर्यंत ते रिटर्न करेल, स्मॉल डी. सेम जे पण तेच रिटर्न करेल, पण तो 0 ॲड करायचा नाही. ओके, तो 1 पासून 31 पर्यंत रिटर्न करणारच आहे, पण तो 0 पासून करणार नाही, डायरेक्ट 1 2 3 4 5 6 7. ओके, आणि त्यानंतर एस एस काय करतो, तो आपल्याला डेट वगैरे काही रिटर्न करत नाही, तो जे रिटर्न करतो त्याला थोडं मिनिंगफुल बनवतो. ओके, जसं 1 तारीख रिटर्न केली तर तिला तो जॉईन करेल, कॉन्कॅट करेल एस टी, म्हणजे तो आपण रीड कसं करू, फर्स्ट. सेकंड जर त्यांनी रिटर्न केला तर आपण ते रीड कसं करू, सेकंड, त्याला एन डी पास होईल ॲटोमॅटिकली. हे झालं तुमच्या एसचं. आता मंथमध्ये पण मी जर कॅपिटल एफ पास केला तर तुम्हाला पूर्ण मंथ रिटर्न करणार आहे, स्मॉल एम पास केला तर तुम्हाला त्या मंथचा काउंट रिटर्न करणार आहे, कॅपिटल एम जर पास केला तर त्या मंथचा शॉर्ट फॉर्म मला तो रिटर्न करणार आहे. ओके, आणि स्मॉल एन जर मी पास केला तर मला तो त्याचा काउंट रिटर्न करणार आहे, कोणता महिना आहे तो. ओके, आता हे थोडं प्रॅक्टिकली बघू आपण, म्हणजे जास्त लवकर तुमच्या लक्षात येईल. त्याआधी आपल्याला एक छोटी फाईल बनवावं लागेल. डेट अँड टाईम. हां, आणि मोस्ट इम्पॉर्टंट का आपण लास्ट लेक्चरला ॲरे कन्सेप्ट बघितली. ओके, ॲरे मी जे तुम्हाला शिकवला आहे तो ॲरे तेवढाच नाही. ॲरे ॲरे म्हणजे तुम्हाला फक्त मी दाखवलं की ॲरेमध्ये डेटा स्टोअर कसा होतो. ॲरे आता मॅन्युप्युलेशन, ॲरे कितीतरी वेने आपण मॅन्युप्युलेट करू शकतो. त्या ॲरेमध्ये कोणता डेटा आहे मग तो सॉर्ट करू शकतो. ओके, जसजशी आपल्याला गरज पडणार आहे आता प्रोजेक्टमध्ये पुढे, मी तसं तुम्हाला ते लाईव्ह शिकवणार आहे. ओके, तर असं नका समजू की ॲरे सरांनी 2च दिवसात संपवला. PHP तर सगळं काही ॲरेवरतीच डिपेंड आहे. ओके, आपण इथं डेमोसाठी काय करू, मग आता काहीतरी प्रिंट करू, म्हणजे इको
यालाच कॉन्केट करू आपण डेटा. हे आपलं डेट फंक्शन, त्याला पॅरामीटर पास करायची. सपोज आपण एक काहीतरी डमी डी पास करून बघू. अच्छा, तर त्यांनी काय झालंय बघा, का तो आता जे नवीन व्हर्जन आले, ओके, आता त्यांनी वॉर्निंग शो केली आपल्याला, पण आउटपुट आलेलं आहे आपलं. ओके, आजची त्यांनी डेटा आपल्याला जो हे आहे ते रिटर्न केलं, पण मग फ्युचर याच्यामध्ये तो डेटा डिप्रिकेटेड झालाय, म्हणजे तो इन फ्युचरमध्ये तो यूज होऊ नाही शकत. आताच्या व्हर्जनला तो सपोर्ट करतोय आपल्याला, पण इन फ्युचर जे आपले व्हर्जन येणार आहे PHP त्याला सपोर्ट करतो ना करतो. ओके, त्यासाठी त्याचं आपल्याला युजर गाईड बघावं लागेल PHP पण नवीन काय आलंय त्यामध्ये. पण ठीक आहे, आपण आता काय बघतोय की त्यांनी आपल्याला आउटपुट आपलं व्यवस्थित रिटर्न करतोय. मग आता वन बाय वन जे आपण बघितलं इथं, ओके, आता सिंपल काय मी बघितलं, फर्स्ट जर स्मॉल डी पास केला तर तो आपल्याला जी डेट आहे ती रिटर्न करेल. मग आजची डेट किती, 16. त्यांनी काय केलं आपल्याला इथं 16 डेट रिटर्न केली. ओके, सेम ॲज आपण आता काय करू, त्याला ST वगैरे पास करून बघू, नाहीतर आहे ना जे पास करू तिथं. सपोज मी काय केलं इथं जे पास केला आणि इथं सिंगल स्पेस घेतो का बघू आपण. ओके, सिंगल स्पेस घेतो तो. जे पास केला तरी त्याने आपल्याला काय केलं, वॉर्निंग तर तशीच राहिली आणि तेच आउटपुट दिलं. ओके, सपोज तारीख तर सिस्टीमचीच तो गेट करणार आहे. सॉरी, सिस्टीमची नाही गेट करत होतो, आपला जो डेटा करतोय का, मोस्ट इम्पॉर्टंट हे पण लक्ष द्या का PHP मध्ये जी डेट टाईम जो गेट करतोय का तो आपल्या सिस्टीमचा नाही करत, तो आपल्या सर्व्हरचा करतो. आता आपलं कोणतं चालू आहे सर्व्हर, झॅम सर्व्हर चालू आहे. म्हणजे झॅम सर्व्हरला जो डेटा सेट आहे का, जे एक PHP i9 नावाची एक फाईल राहते, त्यामध्ये आपण टाईम सेट केलेला असतो. ओके, त्या टाईम सेटनुसार आपलं ते डेट टाईम चालतं. सपोज तुम्ही जर पाकिस्तानची एखादी वेबसाईट बनवताय, आता पाकिस्तानचं ना आपलं तर सेमच असणार, अमेरिका वगैरे, ओके, त्या साईटची काय बनवताय, तर तिथचा डेट टाईम सेट तुम्हाला सेट करावा लागतो PHP मध्ये. तेच जर जावास्क्रिप्टमध्ये वर्किंग करताय तर जावास्क्रिप्ट काय करते, आपल्या लोकल सिस्टीमचा डेटा गेट करते, डेट टाईम गेट करते, आणि PHP काय करते, तुमच्या सर्व्हरचा डेटा गेट करून देते. आलं लक्षात? पक्का लक्षात ठेवा, हा इंटरव्ह्यूला एक पॉईंट विचारू शकता तुम्हाला. आता आपण जे आणि डी बघितलं, काय करतो आपल्याला तो डे रिटर्न करतो व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये एक टेस्ट केस बघायची होती की तो 09 ला 0 पास करतो की नाही, पण मग आजची डेट आपली 16 आहे, त्यामुळे तो आपल्याला तेच आउटपुट प्रिंट करेल. यालाच मी कॉपी करून घेतो. BR टॅग पण देऊन टाकू तिथं. याला पेस्ट केलं आणि इथं आपल्याला येस पास करायचं आहे. येस पास केल्यानंतर काय येतं बघू आपण डेटा. 16th. ओके, त्याने काय केलं, तोच डेटा आपल्याला थोडं रिडेबल फॉर्मॅटमध्ये दाखवला. ओके, तो वॉर्निंग का शो करतोय तेच कळत नाही. दिस विल थ्रू एरर इन फ्युचर व्हर्जन ऑफ PHP. ओके, आता जस्ट वॉर्निंग देतोय म्हणे आम्ही, इन फ्युचर तुम्हाला एरर पण देऊ. ठीक आहे, आवाज येतोय माझा? मंगेश सर, आवाज येतोय ना माझा? हॅलो. येतोय सर आवाज. अच्छा, ठीक आहे. ओके, आपलं आउटपुट तर येतंय, मी वॉर्निंगचं पण बघतो, काहीतरी असणारच आहे आपल्याला त्याला. त्यानंतर हे झालं डे विषयीचं. ओके, आता त्यानंतर तुम्हाला जर मंथ
गेट करायचं असेल तर सिंपल काय करायचं त्याला, यालाच घेऊ आपण, एवढा डेटाला डायरेक्ट बी आर सहित कॉपी करू, इथं प्रिंट केलं मी त्याला, आणि आज पॅरामीटर कॅपिटल एफ आहे ना, कॅपिटल एफ पास केला. तो काय रिटर्न करतो आपल्याला बघू. ओके, जो मंथ आहे आपला त्याने काय केलं, तो मंथ आपल्याला रिटर्न केला. इथं आता जून येतात, जून रिटर्न केला. त्यानंतर अजून त्याचे असे छोटे छोटे फंक्शन ते ट्राय करून बघू आपण. बाकी तुम्ही प्रॅक्टिस करा, मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युअलमध्ये डेटा कसा पास करायचा त्याला. तसं काउंट शो करतो का बघू आपण. स्मॉल एन पास केला. ओके, त्याचा काउंट पण काय केला आपल्याला शो केला. तर या पद्धतीने तुमचं डेट फंक्शन आहे. ओके, टाईम पण तसंच फेच करणार आहे आपण, पण टाईमला पण असेच काही थोडेसे वेगवेगळे कीवर्ड आहे ते यूज करावं लागणार आहे, आणि त्याला पण डेट फंक्शनमध्येच पॅरामीटर पाठवावं लागतं आपल्याला. ओके, आता प्रत्येकाची मी प्रॅक्टिस घेत नाही, बाकीच्याची प्रॅक्टिस तुम्ही करायची एवढ्याची. जमेल. यस सर. पण मग त्याआधी मी काय करतो तुम्हाला एक डेट रिटर्न करून दाखवतो. आता डेट रिटर्न करायचं मला सांगा. मला जर डे गेट करायचं असेल तर माझ्याकडे डी आहे, बरोबर. मला मंथ जर गेट करायचं असेल तर माझ्याकडे एफ आहे. इयर जर गेट करायचं असेल तर वाय. तर मी प्रिंट कसं करेल, सपोज इथं काहीतरी डमी डेटा देऊ. सपोज आपण इथं डेट दिला. ओके, आता मला डे घ्यायचा आहे तर मी डी घेतला. मंथसाठी कॅपिटल एफ आहे तर एफ घेतला, आणि इयरसाठी कॅपिटल वाय तर वाय घेतला. ट्राय करून बघू आपण. अरे काहीतरी मिस्टेक झाली, त्याने टाईम डे तर केलाच रिटर्न, पण टाईम पण रिटर्न केला. मी समजले नाही, डेटा काढून टाकतो मी एवढा, याच्या वॉर्निंग काढून नेमकं एरर काय ते तरी कळलं आपल्याला. मल्टिपल पॅरामीटर आपल्याला कोटमध्ये टाकावं लागतील बहुतेक. मग काय करू, डे, मंथ, वाय. त्याने काय केलं आपल्याला, डेट तर रिटर्न केली व्यवस्थित. आता इश्यू काय होत होता आपला, की आपण कोटमध्ये घेत नव्हतं त्याला. ओके, तिने आपल्याला फुल डेट या फॉर्ममध्ये रिटर्न केली. तोच तुम्ही चेंज करू शकता याच्यात. जसं मी आता इथं स्लॅश घेतले, तुम्ही डॅश घेऊ शकता, डॉट घेऊ शकता. ओके, तुम्हाला जर अमेरिकन फॉर्मॅटमध्ये लागत असेल तर तुम्ही अमेरिकन फॉर्मॅटमध्ये पण घेऊ शकता. सिम्पल याला चेंज करायचं, वाय एम डी करायचं. ओके, ट्राय करून बघू आपण. परत इको करून बी आर देऊ.
मंथ स्लॅश अँड डे. ओके, तर त्याने आपल्याला या फॉर्मॅटमध्ये पण डेट व्यवस्थित रिटर्न केली. जस्ट काय केलं आपण, जे हे बघितलं, ओके, जो हा डेटा बघितला त्याचाच यूज केला आणि जस्ट तिकडे त्या एका याच्यामध्ये टाकला आणि त्याला आपण प्रिंट केलं. ओके, कॅपिटल एफला तो एरर देत होता का, मी एकदा चेक करतो. नाही नाही देते, ठीक आहे. ओके, तर बाकीचं आता तुम्ही ट्राय करा, वेगवेगळ्या प्रकारचे डेट वगैरे फ्रेम करून बघा. बाकीची प्रॅक्टिस करता येईल तुम्हाला. हॅलो, रिस्पॉन्स द्या. हॅलो, अश्विनी मॅडम आवाज नाही आला, येतोय का माझा आवाज? हॅलो, मंगेश सर आवाज येतोय का माझा? मला तुमचा आवाज येत नाही, ठीक आहे, जाऊ दे. आता आपण टाईमचं बघू. ओके, याच्याच खाली मी काय करतो, एक लाईन ड्रॉ करून घेतो. आणि त्यात जर मला काही टाइम प्रिंट करायचा असेल, सपोज आता किती वाजले, आता माझा 24 वाला टाईम आहे. सपोज काहीतरी टाइम घेतला आपण 2:30 अँड समथिंग काहीतरी सेकंद घ्यायचे असतील तुम्हाला. ओके, अजून काय घेतो आपण, AM PM घेतो. सपोज आता काही PM असेल तर PM. ओके, या पद्धतीचं जर तुम्हाला काही टाइम प्रिंट करायचा असेल, आता जो आपला करंट टाइम असणार आहे 8:32. ओके, तो पण टाइम आपण असा प्रिंट करू शकतो. तर मग तो कसा प्रिंट करणार आहे ते पण बघू. आणि समथिंग काहीतरी आपले सेकंद, त्याला पण काय करायचं, सिम्पल, आपल्याकडं डेट नावाचंच फंक्शन आहे. त्या डेट नावाच्या फंक्शनमध्ये तुम्हाला फॉर्मॅट पास करायचा असतो. ओके, मग याचे पण 4 पद्धतीचे काही फॉर्मॅट आहे. एक तर हावर, मिनिट्स, सेकंड्स, अजून काय राहिलं, ओके, ते AM PM साठी एक अजून मेरिडियम म्हणतो आपण त्याला. एखादं एडिटर शोधावं लागेल आपल्याला छान, का त्याच्यावर आपण कसं पण टाईप करू शकतो. ओके, आता हे प्रत्येकाचे आपण जसे इथं बघितले कीवर्ड काही DJS, सेम तसंच याचे पण आहे काही. ओके, आता ते कसे यूज करायचे आणि ते काय मी ते सांगतो तुम्हाला, त्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः करायचं. ओके, याच्यामध्ये पण 4-5 आहे. आता जर आपण स्मॉल एज घेतला इथं, तो काय करतो आपल्याला 0 पासून 01 पासून टू 12 पर्यंत जेवढे आवर्स आहे तेवढे आवर्स तो काय करेल आपल्याला रिटर्न करतो. ओके, त्यानंतर आपल्याकडं कॅपिटल एच आहे, तो काय करतो आपल्याला 24/7 चा टाइम रिटर्न करतो, म्हणजे 00 टू
24 म्हणजे 23 पर्यंत आपल्याला तो टाइम रिटर्न करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे जी आहे परत, तर काय करतो 0 घेत नाही, 1 to 12 पर्यंत टाइम रिटर्न करतो. जस्ट थेरोटिकल आहे, पटापट लक्षात घेऊ आपण. सेम आपण जे याला बघितलं हॉवरसाठी, तो काय करेल इथं तुमचा 0 to 23 साठी काम करेल, म्हणजे 24 आवर्ससाठी काम करेल. तो 0 लावणार नाही. आणि जर सिम्पल एच जर पास केला तर तो आपल्याला काय पास करणार आहे, इथं 0 लावल, तो 9 पर्यंत 09 लावल. तेच हा काय करेल, तो कुठेच 0 लावणार नाही, डायरेक्टली त्या फॉर्मॅटमध्ये डेटा गेला आपला. ओके. आता मिनिटमध्ये आपल्याला एकच कोड येतो, एकच कीवर्ड येतो. तो काय करतो, आपल्याला मिनिट्स रिटर्न करतो. आता मिनिट्स कितीपासून कितीपर्यंत रिटर्न करेल, 0 पासून तर 59 पर्यंत. ओके. तर त्याच्यामध्ये स्मॉल लेटरमध्ये आय असतो आपल्याला. मग तो काय रिटर्न करतो आपल्याला, मिनिट्स. मिनिट्स कसं मग 00 to 59 पर्यंत. ओके. तो कोण रिटर्न करतो, स्मॉल आय. आता सेकंड्सकडे जाऊ आपण. आता हा काय रिटर्न करतो आपल्याला, स्मॉल एस. जो करंटमध्ये सेकंड चालू आहे आपला, आता 23 25 जो पण सेकंड चालले आपले, तो करंट सेकंड आपल्याला तो रिटर्न करतो. मग कितीपासून कितीपर्यंत, 00 to 59 पर्यंत. ओके. हे झालं सेकंडचं. आता जसं जसं तो ट्रॅव्हल करणार आहे, कारण तो प्रत्येक सेकंदला तो चेंज होतोय. तुम्ही जसं पेज जर रिफ्रेश करून पाहिलं तसं आपलं आउटपुट पण चेंज होईल. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे AMPM. आता जर इथं मी स्मॉल ए पास केला तर तो आपल्याला स्मॉल लेटरमध्ये EMPM पास करेल. ओके. आणि कॅपिटलमध्ये पास केला आणि तो आपल्याला काय करेल, कॅपिटल लेटरमध्ये EMPM शो करेल आपल्याला तो. ओके. बस हे डेट याचा टाइम फॉर्मॅटचं आहे. एवढे दोन जर फॉलो केलं तुम्ही तर डेटवरती कसा पण क्वेश्चन येऊ तुम्ही हँडल करू शकता. ओके. पण मग हे तुम्हाला समजलं पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये यूज कसं करायचं ते. याच्यात काही डाऊट आहे कोणाला? नो सर. ओके. नो सर. तर मग आपण आता त्याचा डेमो बघू. एक दोन याचा मी डेमो करून दाखवतो, बाकी याची तुम्ही प्रॅक्टिस करायची, खेळून बघायचं. त्यात काही ना काही नवीन आयडिया करून बघायचे. एरर काय येतो, वॉर्निंग्स काय येतात, त्यावर पण लक्ष ठेवायचं. ओके. मी याला इरेज करतो सिम्पली, नाहीतर तुम्हाला काम येईल. ठीक आहे, चला मी त्याला कमेंट देऊन टाकतो. फॉर डेट. यातच आपण आपला डेटा प्रिंट करू. आता कोणता हावर चाललाय आपला, आपण फर्स्ट हावरच घेतला ना, तर तो हावर आपण प्रिंट करून बघू. याच्यानंतर इथं कॉन्केट करून तुम्हाला डेटमध्ये तो पॅरामीटर पास करायचा असतो. तर आता आपण चेक करू आपल्याला तो रिटर्न काय करतो. ओके. आता तो आपल्याला 05 रिटर्न करतोय.
पण 05 आपला नाही, आपले किती आता आवर कोणता चालू आहे 8. ओके, म्हणजे तो आपल्याला कोणते आवर्स घेऊन देतोय सर्व्हरचे, बरोबर आहे की नाही. तो सिस्टीमचा टाईम नाही गेट करत आहे. अजून एक स्टेप आपण एक्स्ट्रा चेक करू. आणि हा करेक्ट टाईम नाही दाखवते आपल्याला, याला चेंज करण्यासाठी पण माझ्याकडे एक फंक्शन आहे, मी ते फंक्शन पण तुम्हाला दाखवतो. आपण याला चेक करू. आपण काय करू, 24/7चा टाईम प्रिंट करू इथं. हे आपलं डेट फंक्शन मी ते कॉन्कॅट करून का लावतोय, कारण तिकडं स्ट्रिंग आहे आपली. ओके, आणि जर मला 24/7 वाला जर घ्यायचं असेल तर मला इथं काय पास करायचं आहे, कॅपिटल एच. मी काय करतो, इथं कॅपिटल एच पास केला, लास्टला माझं सेमिकोलन. लेट्स चेक करू आपण. तो आपल्याला काय पास करतोय आता 17. बरोबर आहे का? 17 बरोबर आहे का? किती आन्सर आलं पाहिजे आपलं? 20. म्हणजे आपला तो मागे दाखवतोय. तर मग आपण काय केलं पाहिजे, त्याला एक फंक्शन आहे, तो काय करतो, जिथला ज्या कंट्रीमध्ये तुम्ही राहताय तिथला टाईम झोन तुम्हाला सिलेक्ट करून तिथं पुट करावा लागतो. तो टाईम झोन त्या फंक्शनला जर पास केला तर तिथून पुढं जेवढं जेवढं तुम्ही डेट अँड टाईमचे फंक्शन यूज करणार आहे ते ते तुम्हाला तो रिटर्न करेल. ओके, पण त्याच्यासाठी पण तुम्हाला PHP चं डॉक्युमेंटेशन बघावं लागेल. हम्म, आपण इथं ना AMPM पण पास करून बघू. त्यानंतर मी तुम्हाला ते दाखवतो. स्मॉल ए पास करू आपण सपोज इथं. ओके, आता PM आहे तर त्यांनी काय केलं, PM पास केलं आपल्याला. EM असेल तर तो EM पास करेल. कॅपिटल ए पास केला तर त्यांनी PM पास केलं. आता हे सगळं तुम्ही एक फॉर्म्युला बनवू शकता याच्या थ्रू, कारण तुमच्याकडे हा चार्ट आहे. जशी डेट बनवायची, ज्या टाईपचे फॉर्मॅट करायचे त्या टाईपचे तुम्ही डेट फॉर्मॅट करून प्रिंट करू शकता. ओके, आता राहिलं एकच ड्रॉबॅक, का तो चुकीची डेट टाईम दाखवतोय आपल्याला. ते कसं रिपेअर करायचं ते पण दाखवतो मी तुम्हाला लगेच. ते करायच्या आधी मी काय करतो, करंट टाईम प्रिंट करून घेतो सर्व्हरचा. आपण जस्ट 12 प्रिंट केले होते ना. करंट टाईम. ओके, त्याच्यानंतर आपलं आहे डेट फंक्शन. त्याच्यानंतर मिनिटसाठी आपल्याकडे काय होतं, आहे होतं ना. जस्ट एकदा चेक करू आपण आउटपुट काय येतं आपलं. ओके, आपण जो डेटा आहे तोच इथं पास केला. त्यानंतर सेकंद बघा इथं चेंज होत राहत आहे. 04 आहे, आता मी चेंज केलं 09, 10, 11. ओके, आपल्याला हा सर्व्हरचा टाईम रिटर्न करतोय. याच्यासोबतच मी ना डेट पण आपण प्रिंट करू का बघू आपण. डेटला काय करायचं, D-M-Y, पण आपलं वाय काय असणार आहे, कॅपिटल. ओके, तिने काय केलं, डेट टाईम व्यवस्थित आपल्याला रिटर्न केली.
पण आपल्याला जी सिस्टीमची ती पाहिजे आपल्याला. ओके, तर सिस्टीमची कशी रिटर्न करायची त्यासाठी एक फंक्शन आहे, ते फंक्शन बघू आपण. आपल्याला एक फंक्शन आहे डेट डिफॉल्ट टाइम झोन सेट करायला. ओके, त्याचं नाव नाव पण त्याचे डेट डिफॉल्ट टाइम झोन अंडरस्कोर सेट. त्यामुळे तुम्हाला एक टाइम झोन पास करावा लागतो. आता तो टाइम झोन कसा काढायचा ते पण मी तुम्हाला शिकवतो. तुम्ही इंडियाचाच नाही तर कुठल्या पण देशाचा टाइम झोन काढू शकता. ओके, पण त्याआधी आपण फंक्शन राईट करू. ते मला इथं सजेशनमध्ये चाललं ते डेट डिफॉल्ट टाइम झोन सेट. इथं गेट आलं, आपल्याला सेट करायचं आहे. तुम्ही इथं सेट करणार आहे जो इथं पॅरामीटर तुम्ही पास करणार. ओके, तो टाइम झोन इथं सेट होऊन जाईल. आता इंडियाचा टाइम झोन काय आहे माहिती आहे कोणाला? माहित नाही तुम्हाला इंडियाचा टाइम झोन काय असेल? बघा काय करायचं, त्याला लिस्ट ऑफ टाइम झोन. ओके, इन PHP करू आपण. हे सगळे टाइम झोन येतात, पण हे PHPचं मॅन्युअली. ओके, ऑफिशियल स्क्रीन दिसते सगळ्यांना? आवाज येतोय का माझा? हॅलो. सर. येस सर. ओके, आता जर मला टाइम झोन काढायचा आहे तर काय, एक वेबसाईट आहे, सिंपल तुम्ही असं टाईप करू शकता, लिस्ट ऑफ टाइम झोन्स इन PHP. ओके, मग आपण PHPच्या जे डॉक्युमेंटेशन आहे, जे मॅन्युअल आहे त्याच्यावर क्लिक करू. इथं सेकंड किंवा फर्स्ट नंबरलाच ती तुमची लिंक येणार आहे. तर मग असा डॅशबोर्ड तुमच्या पुढे ओपन होतो. आता इथं जे आपले खंड आहे, ओके, त्या पद्धतीने इथं सगळं येतंय. मग आपल्याला इथं बघायचं काय, आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतो? बांगलादेश, पाकिस्तान, इंडिया, श्रीलंका, हे कसं एशियामध्ये येतं. ओके, हे सगळे एशियन देश आहे. मग आपण काय करायचं, एशियामध्ये क्लिक करू. त्यानंतर इथं आपल्याला शोधावं लागेल ते आपलं काय, इथं एशिया कोलकाता हा आपला टाइम झोन झाला. तसंच बाकीच्या देशांचा पण येतो, कुवेत, पाकिस्तानचा कराची मे बी असं इथंच कुठेतरी दिलेलं. ओके, असा आपण टाइम झोन काढू शकतो. नाहीतर तुम्हाला इथनं नसेल शोधायचा तर डायरेक्ट देशाचं नाव आणि ते तुम्ही सर्च करू शकता. ओके, पण हा एक ॲक्च्युअल डेटा आहे. तिथून जर तुम्ही डेटा काढणार तर तुम्हाला PHPला वर्क करणं म्हणजे करणं आहे, कारण तो PHP वाल्यांनीच दाखवलं आहे की या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पास करू शकता. तो काय करायचा, टाइम झोन इथं पास करून दिला मी. ओके, आता हा टाइम झोन सेट झाला. त्याच्यानंतर काय करायचं, मला हीच डेट प्रिंट करायची. आता काय डिफरन्स येतो बघू आपण. ओके, तिने आता आपल्याला परफेक्ट डेट टाइम रिटर्न केलं. काय आजची जी डेट आहे ती डेट. ओके, आणि आताचा करंट टाइम. आता टाइम किती, 8:48 आणि 31 सेकंद झाले. आता रिफ्रेश करतो, ते सेकंद चेंज झाले. ओके, या पद्धतीने तुम्ही डेटा सेट करू शकता. आता हेच जर तुम्ही US ची एखादी साईट बनवताय, तिथला टाइम झोन मॅच करायचा आहे तुम्हाला, जावा स्क्रिप्ट असेल तर नो इश्यू, पण PHPने जर करायचं असेल तर तुम्हाला असा टाइम झोन सेट करून घ्यायचा. मग तिथला जो टाइम झोन आहे तो इथं पास करून घ्यायचा याच्यात. ओके, या फंक्शनमध्ये, आणि बाकीची वर्किंग तुम्ही ॲज इट इज करू शकता. आलं लक्षात डेट आणि टाइम कसं यूज करणार? त्याचे मेन पॅरामीटर खूप इम्पॉर्टंट आहे. हे टाईमसाठीचे आणि हे तुमच्या डेटसाठीचे. हे लक्षात? येस सर. ओके, आता हो सर. हे झालं डेट टाईमचं. आता तुम्ही सगळ्यांनी केलं आहे की नाही ते नाही माहिती मला, पण काही टेम्पलेटला तुम्ही डिवाइड केलं आहे.
म्हणजे कसं हेडर फुटर सेपरेट डिवाइड केली, बॉडी पार्ट सेपरेट डिवाइड केला, साईड बार सेपरेट डिवाइड केला, परत नेव बार आहे आपला तो सेपरेट एका फाईलमध्ये डिवाइड केला. असं केलंय तुम्ही कधी? कोणी केलंय सर. केलंय? ओके. ते काय करतो माहिती आहे आपल्याला? त्याचे फायदे काय माहिती आहे? सांगू शकता का मंगेश सर? तो कोड आपल्याला पुन्हा पुन्हा रिपीट करावा लागत नाही. बरोबर. काय आता सपोज आपण HTML चं डायरेक्ट स्ट्रक्चर बघू. परफेक्ट इमेज पाहिजे मला तुम्हाला दाखवायला. ओके ठीक आहे, ही इमेज चालेल आपल्याला. ओपन इन लिंक न्यू टॅब. ओके. आता हा काय झाला आपला न्यू बार. हा सेपरेट एक पार्ट झाला तुमच्या वेबसाईटचा. हेडर हा तुमचा परत सेपरेट पार्ट झाला. हा तुमचा बॉडी पकडला आपण. ओके. त्याच बॉडीमध्ये एक साईड बार आहे. हा साईड बार झाला. फुटर. हे प्रत्येक गोष्टी काय एक सेपरेट सेपरेट आहे. जर प्रत्येक पेजला ती गोष्ट कॉमन असणार आहे. आता इथं जर पकडलं तर तुमच्या तीन गोष्टी कॉमन आहे. कोणत्या कोणत्या? न्यू बार, हेडर आणि फुटर. बरोबर. प्रत्येक पेजला तेच आहे ना, असे तुमच्याकडे 100 पेजेस आहे. 100 पेजेसला एडिटिंग करायचे असेल आणि तुम्हाला जर असं चेंज करायचं माहीत नसेल का तुम्ही न्यू बार हेडर सगळं फुटर सेपरेट करू शकता, तर त्याच्यासाठी तुमचा खूप टाईम जाणार. ओके. पण ह्या गोष्टी कॉमन आहे ना, तुम्ही याला बाहेर काढू शकता. सेपरेट एका फाईलमध्ये डेटा काढून घ्यायचा तो. ओके. हेडरपर्यंतचा डेटा एक फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा, त्याला नाव द्यायचं हेडर डॉट पी एच पी. सेम फुटरचा डेटा फुटर डॉट पी एच पीमध्ये सेव्ह करून घ्यायचा. ओके. या वेळी काय करणार, प्रत्येक फाईलला तुम्ही फाईल इन्क्लूड करून घ्यायची. तर मग काय एकाच फाईलमध्ये चेंज करावं लागेल आणि त्या फाईल सगळ्या याच्यात असणार आहे. एकदा चेंज केलं तर सगळीकडे रिफ्लेक्ट होईल. आता मी तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये दाखवतो. एक मिनट, मी एखादा लाईव्ह प्रोजेक्ट असेल माझ्याकडं. ठीक आहे, याच्यात पण असेल डेटा तो. ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला दोन फंक्शन इथं शिकवणार आहे. ते म्हणजे इन्क्लूड आणि रिक्वायर. ओके. त्याचे परत दोन सब, रिक्वायर वन्स आणि इन्क्लूड वन्स. ओके. ही चार गोष्टी आहे ज्या की तुम्ही त्याचा यूज करून तुमच्या वेब पेजमध्ये काही गोष्टी इन्क्लूड करू शकता. ओके. पेजेस इन्क्लूड करू शकता. आता इथं सपोज मी घेतलं अबाउट डॉट पी एच पी. ओके. आता इथं मी काय केलं, हेडर फाईल इन्क्लूड करून घेतली अशी सेपरेट. ओके. आणि मी आता याच्यात हेडरचा पार्टच नाही डायरेक्ट. हा डायरेक्ट अबाउटसच्या पेजचा बॉडीचा पार्ट स्टार्ट होईल इथून. ओके. मग हेडर कुठे आहे? इथं आपण इन्क्लूड करून घेतले. म्हणजे जे हेडरचं पेज सेपरेट काढले ते पेज आपण इथं कॉल करून घेतलं. ओके. ते सेपरेट इथं आपण खाली कॉल केलेलं असेल. इथं आपली हेडर डॉट पी एच पी. ओके. त्यात सगळे आपले मेटा कंटेंट, नेव बार सगळे ते एकत्रच आपण जॉईन करून घेतले यात. सेम तसंच फुटरचा आपण पार्ट सेपरेट काढून प्रत्येक पेजला फुटर आपण इन्क्लूड करून घेतली. ओके. इन्क्लूड आणि रिक्वायर सेम आहे.
सर आवाज नाही येते. हॅलो, आता येतोय आवाज? हो सर. सर नेटवर्क इश्यू आज मला थोडा. ओके, तर आपण या पद्धतीने काय करतो, हेडर आणि फुटर फाईल अशा सेपरेट करून घेतो. इथपर्यंत ऐकलं होतं तुम्ही? हो सर. ओके, हो सर. हेडर फुटर हा साईड बार तुमचा काय न्यू बार तुम्ही असं सेपरेट करू शकता. मग ते पेजमध्ये इन्क्लूड करायच्या मेथड आहे आपल्याकडे काही. त्या म्हणजे तुम्ही इन्क्लूड नावाचा कीवर्ड यूज करू शकता. पेजमध्ये असं इन्क्लूड फंक्शन आहे ते. दुसरं तुमच्याकडे रिक्वायर नावाचं फंक्शन आहे, रिक्वायर. ओके, त्यांचे सब फंक्शन आहे इन्क्लूड वन्स, रिक्वायर वन्स. ओके, आता इन्क्लूड, आता मी इथं काय घेतलं इन्क्लूड, तर इन्क्लूड घेतल्यानंतर हेडर्स, आता मी काय करतो इथे हेडर्स करतो, याला मी सेव्ह केलं index.php ला. तर आपल्याला तो काय एरर देतो बघू. ओके, इथं पेज आहे ना, तर त्यांनी काय केलं, बाकीचं जेवढं वेब पेज आहे आपलं खालचं, तो डेटा तर त्याने आपला प्रिंट केला, जर त्याला हेडर फाईल भेटली नाही तरी. बरोबर का? एरर तोच दिला, फेल टू ओपन स्ट्रीम, नो सच फाईल डायरेक्टरी इन डेट. त्या फाईल पाथमध्ये तशी काही फाईल डायरेक्टरी नाही. कधी? जर आपण इथं इन्क्लूड यूज केला. ओके, त्याच्याच इन्स्टेड मी काय केलं इथं रिक्वायर यूज करतो. आता रिक्वायर जर यूज केला ना मी, तो आपल्याला पुढे जाऊनच देत नाही, डायरेक्टली एरर शो करून देतो. काय की डायरेक्ट तुमच्या याच्यामध्ये एरर आहे, तुम्ही पुढे जाऊ शकतच नाही, कारण तुमची हेडर फाईलच नाही. ओके, हा झाला तुमच्या रिक्वायर आणि इन्क्लूडचा डिफरन्स. इन्क्लूड काय करतो, तुमची हेडर फाईल नसली तरी जेवढा रिमेनिंग डेटा बाकी आहे तुमच्याकडे तेवढा शो करून देणार. पण रिक्वायर काय करणार, रिक्वायर म्हणजे मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मॅन्डेटरी मला ती फाईल, मला तुम्ही जर दिली नाही तर मी एरर शो करून देईल. ओके, हा झाला रिक्वायर आणि इन्क्लूड मधला डिफरन्स. आला लक्षात? हो सर. हो सर. ओके, आता मी इथं काय करतो, हेच हेडर फाईल मल्टिपल टाईम जर मी टाकल्या अशा, तुम्हाला इन्क्लूड वन्स आणि रिक्वायर वन्सचा डिफरन्स सांगतो. ओके, आता मी इथं 2 हेडर फाईल टाकल्या, त्याच्यानंतर पेजला रिफ्रेश केलं. अच्छा, येस काढायचं राहिला का? तर त्यांनी काय केलं, आपल्याला 2 हेडर फाईल इथं शो करून दिल्या. ही एक हेडर फाईल आणि ही पण काय एक हेडर फाईल. ओके, तर इथं आपल्याला डुप्लिकेशन लक्षात नाही आलं. तेच मी जर इथं लावला इन्क्लूड वन्स, इन्क्लूड अंडरस्कोर वन्स, ओके, तोच मी कीवर्ड खाली कॉपी करून त्याला टाकतो. आता काय होतं बघा, मी आता पेजला रिफ्रेश केलं, त्याने काय घेतलं, एकच हेडर फाईल घेतली. तो डुप्लिकेशन चेक करतो. त्याच नावाची जर फाईल ऑलरेडी इन्क्लूड करेल असेल तर एकच फाईल रन करायची. ओके, आणि रिक्वायर वन्स आणि इन्क्लूड वन्समध्ये एकच डिफरन्स, तो म्हणजे आपण आता बघितला तो कोणता, की एरर तो शो करणार नाही. आणि हा इन्क्लूड वन्स काय करेल, हेडर फाईल नसली तरी जेवढा डेटा आहे तेवढा डेटा तो शो करून देईल. पण तिथं रिक्वायर वन्स लावलेलं जर असेल तुम्ही, ओके, तर तो मॅन्डेटरी करून देईल तुम्हाला. हा झाला याच्यामधला डिफरन्स. आलं लक्षात, रिक्वायर वन्स आणि इन्क्लूड वन्स? हो सर. ओके, आणि इन्क्लूड आणि रिक्वायर पण आलं लक्षात? ओके, हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कोणतं यूज करायचं. कारण जसं त्या ज्या टाईपचं तुमचा कोड राहणार आहे, ज्या टाईपची क्लायंटची रिक्वायरमेंट असणार आहे, त्यानुसार तुम्ही करू शकता यूज ते. ओके, ठीक आहे, मग आपण आजच्या लेक्चरला इथेच थांबू, जास्त लेक्चर पण येऊन जाईल.
तर मग व्यवस्थित तुम्ही याचा स्टडी करा. मी तुम्हाला आजच्या फाईल पण टाकतो आणि ही फाईल पण टाकतो मी तुम्हाला स्टडीसाठी. ओके. तर मग व्यवस्थित याची प्रॅक्टिस करा. टास्क वगैरे मी आज काही देत नाही. जस्ट एवढंच एक्सपेक्ट करतो तुमच्याकडनं की तुम्ही त्याच्यावरती काहीतरी डेट वगैरे नवीन नवीन फॉर्मॅट वगैरे बनवून बघशाल. वेगवेगळे फॉर्म्युले पास करून बघा त्याच्यात. जमेल? हो सर. हो हो सर. सर. ओके. 1 मिनिट अजून आहे ना. मी तुम्हाला ते सांगायचं विसरलोच ना. खाली कॉपीराईट कसा प्रिंट करतो तो. जस्ट काय करायचं, इयर प्रिंट करून द्यायचं खाली. ॲक्च्युअलमध्ये त्याचा सिंटॅक्स त्यांनी इथं दिलेला होता कुठेतरी. ओके, हे बघा त्याचा सिंटॅक्स हा. म्हणजे काय ते पण दाखवतो. आधी तुम्हाला स्टॅटिक डेटा दाखवतो काय. आता इथं काय घेतलंय, कॉपीराईट 2020 अर्पण ब्लड बँक डिझाईन अँड डेव्हलप बाय कंपनीचं नाव. ओके. पण इथं कॉपीराईट कधीपासून स्टार्ट झाला आणि कुठे एंड झाला ते जर आपल्याला दाखवायचं असेल, ओके, तर ते आपण कसं दाखवू शकतो. मी आता याला डायरेक्ट लाईव्हला चेंज करतो. सिम्पल. आपली फुटर फाईल कुठे गेली, फुटर, ही माझी फुटर फाईल. यामध्ये एक कॉपीराईट डेटा आपला. ओके. त्याच्याच इथं मी इन्स्टेड तो डेटा प्रिंट करून दिला. हे जो सिम्बॉल यूज केला आहे त्याचा मिनिंग म्हणजे ॲम्परसेंट कॉपी पण होतो. ओके. मग आपल्याला याची आता काही गरज नाही. मी याला काढून टाकलं. आता कॉपीराईट स्टार्ट झालं 2020 पासनं आणि इथं आपण काय केलं, डेटचं इयर इको प्रिंट केलंय. म्हणजे जे इयर असणार आहे तुमचं वाय प्रिंट केला म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये, म्हणजे फुल फॉर्ममध्ये तुमचं इयर रिटर्न केलं पाहिजे त्यांनी. आपण त्याला सेव्ह केलं सपोज मी, आणि इथं मी त्याला रिफ्रेश केलं तर त्याने आपल्याला काय केलं, इथं 2020 to 2021 त्याने प्रिंट तर केलं, पण मला थोडंसं ते फॉर्मॅटेड पाहिजे. कॉपीराईट 2020 टू, ओके, समथिंग काहीतरी डेटा इथं पास केला मी, किंवा सिम्पल अशी डॅश पण पास करू शकतो आपण. ओके. कॉपीराईट 2020 ला स्टार्ट झाला, आता 2021 आहे. जसं जसं तुमचं इयर चेंज होणार, ओके, तसं तसं ते फिरत राहणार. आता 2021 आहे, पुढच्या वर्षी 2022 होत जाईल. मग इथून पुढं जेव्हा आपण वेबसाईटवर काम करशाल तेव्हा डेटा हा डायनॅमिक पास करायचा इथं. आलं लक्षात? येस सर. येस सर. ओके. या बारीक बारीक गोष्टी आहे त्या यूज करत चालायच्या. ठीक आहे. मग आपण आजच्या लेक्चरला थांबू आता आणि उद्या कंटिन्यू करू. कोणाला जर काही समजलं नाही तर मला प्रायव्हेट मेसेज करू शकता, ग्रुपवर विचारू शकता, प्रतीक सर, जैत सरांना विचारू शकता. ओके. पण मग कन्फ्यूज होऊन पॉईंट सोडून देऊ नका. ओके. ठीक आहे. मग आपण थांबू आता.